नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील अनाथ आश्रमातून 2 चिमुरड्या मुलांचे अपहरण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तब्बल 4 महिने होऊनही या मुलांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही। 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7च्या सुमारास संबंधित दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची बाब समोर आली आहे। राहुल शिवराम मुकणे वय वर्ष 9 व अजय मारुती पवार वय वर्ष 10 अशी अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत। 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7च्या सुमारास शेलपिंपळगाव आश्रमातील मुले खेळत असताना सकाळी 7 ते 7:30च्या सुमारास सदरची मुले आश्रमातून अचानक बाहेर गेले, मात्र ती पुन्हा परतली नाही। आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र या मुलांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही। आश्रमातील इतर मुलांकडे चौकशी केली असता काहीही माहिती मिळून आली नाही। त्यामुळे सदर मुलांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची बाब समोर आली आहे। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। राक्षेवाडी या ठिकाणी अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी एका युवकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पौर्णिमा विकास ढमाले वय वर्ष 17 सध्या राहणार सुदामाची नगरी राक्षेवाडी तालुका खेड, मूळ राहणार कडूस पानमंदवाडी तालुका खेड असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे। मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्यासोबत प्रेमसंबंध करून लग्नाचे व इतर कशाचे तरी आमिष दाखवून नकार दिल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। राजगुरुनगर शहर परिसरात दररोज चोरीच्या घटना समोर येत आहेत। चक्क खेड न्यायालयाच्या न्यायाधीशांचे घर चोरट्यांनी फोडल्याची घटना नुकतीच समोर आली होती। त्यानंतर वाहन चोरीच्या घटना समोर येत आहेत। अनेक ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांचा थांगपत्ता मात्र अजून पोलिसांना लागलेला नाही। गेल्या मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत थकलेल्या घरगुती 17,000च्या थकीत वीज बिलामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विजेच्या खांबावरून वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे। असेच एक कनेक्शन तोडल्याने वायरमनला घरासमोर रस्त्यावर येऊन शिवीगाळ आणि दमबाजी करून धक्काबुक्की केल्याची घटना शिरोली परिसरात घडली। याबाबतची तक्रार खेड पोलीस स्टेशनला दिल्यानंतर शुक्रवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी खेड परिसरातील वीज कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संतप्त भावना व्यक्त करून निषेध नोंदवला आहे। शिरोली तालुका खेड या गावातून जाणाऱ्या महामार्गावर 4 ते 5 दिवसांपूर्वी अपघात झाला होता। त्यामुळे भविष्यात अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, त्यासाठी पुणे नाशिक हायवेचे कन्सल्टंट अधिकारी या ठिकाणी आले होते। त्यानुसार योग्य त्या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या। यावेळी मृगेश बाबाजी काळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद डावरे, किरण वाडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते। येत्या काही दिवसांत हायवेचे संबंधित अधिकारी यांच्यासोबत आमदार बाबाजी काळे हे आढावा बैठक घेणार आहेत। खेड तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण महामार्गावर अपघात टाळण्यासाठी शक्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याची सूचना आमदार काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। चांडोली ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांना जागतिक एड्स दिनानिमित्त IEC किटचे वाटप करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधीक्षिका तेजश्री रानडे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूनम चिखलीकर आदी उपस्थित होत्या। फेंगल चक्रीवादळामुळे थंडीचं प्रमाण कमी झालं असून पुढील काही दिवसांपर्यंत असंच वातावरण कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली। शुक्रवारी खेड तालुक्यात किमान 20°C तर कमाल तापमान 31°C नोंदवण्यात आलं। पारा वाढत असल्यानं थंडी कमी झाली असून ढगाळ वातावरणामुळे थंडीला ब्रेक लागलाय। उलट मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवतोय। मात्र रविवारनंतर पुन्हा थंडीचे प्रमाण वाढणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय। फेंगल चक्रीवादळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। खेड तालुक्यात काही ठिकाणी अगदी तुरळक पावसाचे थेंब पडले तर काही भागात आकाशात आच्छादन कायम आहे। ढगांमुळे दिवसाचा गारवाही कमी झाला असून दुपारी उकाडा जाणवतोय। यंदाच्या मोसमात सर्वात कमी तापमान मागील आठवड्यात नोंदवण्यात आलं होतं। उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्यानंतर थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढली होती, मात्र आता पारा वाढल्यानं थंडीचं प्रमाण कमी झालंय। ढोरे भांबुरवाडी तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माया अमोल गोरडे यांची बिनविरोध निवड झाली आहे। मावळत्या उपसरपंच अरुणा जरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर रिक्त पदाची निवड घेण्यात आली। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सहकार्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संदर्भात UAN सक्रियकरण शिबिराचे चाकण या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाले असून ते 13 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे। या शिबिरासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने आपले कार्यालय उपलब्ध करून दिले आहे। हे शिबिर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे कार्यालय वैशाली कॉम्प्लेक्स, आंबेठाण चौक, चाकण येथे होत आहे।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशात एकात्मता, अखंडता आणि विचार स्वातंत्र्य, मूलभूत हक्क जपण्याचे अधिकार भारतीय संविधानाच्या रूपाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचे प्रतिपादन खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी राजगुरुनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या पोलीस पथकाने सामूहिक सलामी दिली. या अभिवादन प्रसंगी आमदार बाबाजी काळे, प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे, भीमशक्ती संघटना जिल्हा अध्यक्ष तथा खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय डोळस, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आणि युती सरकारने प्रस्तावित केलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला देखील गती मिळणार असे बोलले जात आहे. हा 16,000 कोटी रुपयांचा रखडलेला प्रकल्प आता लवकरच मार्गी लागेल. यासाठी केंद्र स्तरावरून घोषणा होऊन निधीचीही तरतूद होईल अशी या भागातील नागरिकांना आशा आहे. यामुळे भविष्यात पुणे ते नाशिक प्रवास सुपरफास्ट होईल असे बोलले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत 232 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील उद्योग आणि कृषी क्षेत्राला नवीन संजीवनी मिळणार आहे. हा मार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, पुणे असा प्रस्तावित करण्यात आला होता. पण मध्यंतरी या मार्गाच्या रूटमध्ये बदल होईल अशी चर्चा सुरू झाल्या होत्या. नाशिक, सिन्नर, शिर्डी, पुणे असा हा मार्ग विकसित होणार असे म्हटले जात होते. यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली. नेमका हा प्रकल्प कसा राहणार, याचा रूट कसा राहणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. शिवाय रूट बदलला तर हा प्रकल्प मागे पडू शकतो अशीही भीती नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली होती. पण आता या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या प्रकल्पासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या रेल्वे मार्गाचा रूट नेमका कसा राहणार याबाबतही फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला गती देऊ, तसेच पहिलाच मार्ग म्हणजे नाशिक, संगमनेर, पुणे असाच हा रेल्वे मार्ग कायम ठेवू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस सेमी हायस्पीड रेल्वेबाबत लवकरच निर्णय घेतील आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करतील अशी आशा पल्लवित झाली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे. असा आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग. नाशिक, संगमनेर, पुणे हा 232 किलोमीटरचा दुहेरी रेल्वे मार्ग. प्रकल्पासाठी अंदाजे 16,000 कोटींचा खर्च. कृषी औद्योगिक विकासाला चालना. नाशिक पुण्यातील प्रवासाची वेळ 2.25 तासांवर येणार. नाशिक व पुण्याच्या या उपर उद्योग क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत स्थानिक पत्रकारांनी नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊयात. राज्य शासनाने रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत या रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर अशा 4 तालुक्यातून मिळून एकूण 54 गावांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे या पहिल्या स्थानकापासून हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आदी स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. प्रमुख स्थानकांपैकी चाकण आणि मंचर तसंच नारायणगाव हे स्थानक कृषी उत्पादन आणि खाजगी मालवाहतूक टर्मिनल असणार आहेत. राजगुरुनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे. या प्रकल्पाचे काम मागील काळात जोरात सुरू होते, मात्र संरक्षण विभागाने खेड तालुक्यातील कामाला आक्षेप घेतला होता. त्याच्यामुळे हे काम थांबवण्यात आलं होतं. संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील संरेखनाला आक्षेप घेण्यात आला होता. खेड तालुक्यात चाकण ते खेड दरम्यान लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून त्याच्यामुळं हा आक्षेप घेण्यात आला होता. कारण पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे त्याला बाधा येत असल्याचा त्यांचा आक्षेप होता. त्याच्यामध्ये प्रमुख रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना मात्र संरक्षण विभागाकडून त्याबाबत आक्षेप घेण्यात आलेला नव्हता. मात्र अचानक हा आक्षेप घेण्यात आल्याने मधले काही दिवस खेडच्या या भागातील हे काम थांबवण्यात आलं होतं. दरम्यान पुणे जिल्ह्यातून या प्रकल्पासाठी सुरुवातीलाच 26 खरेदी खतं करण्यात आली होती. पुणे, पूर्वीचे नगर आणि आत्ताचे अहिल्यानगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी खतं पुणे जिल्ह्यातच झालेली होती. जिल्ह्यातील 54 पैकी 40 गावांची मोजणी पूर्ण करण्यात आली होती. या प्रकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रकल्पाचं प्रमुख वैशिष्ट्य जे सांगण्यात येते ते या रेल्वेचा वेग प्रति तास 200 किलोमीटर असणार आहे. 18 बोगदे, 41 उड्डाण पूल,
128 भुयारी मार्ग विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम करण्याचे प्रयोजन आहे. 60% वित्तीय संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रत्येकी 20% या खर्चाचा वाटा घेणार असल्याचं सांगण्यात येते. आता खरोखर हा पुणे नाशिक प्रकल्प नेमका कधी अस्तित्वात येणार की विमानतळासारखाच हा प्रकल्प देखील शेतकरी, उद्योग आणि नागरिकांना वाकवल्या दाखवणार, हे मात्र येणाऱ्या काळच ठरवणार आहे. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024-25 अंतर्गत केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे जिल्हा परिषद केंद्रशाळा आंबेठाण या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. लहान गट 1ली ते 4थी व मोठा गट 5वी ते 8वी या गटात स्पर्धा संपन्न झाल्या. लहान गटात चमचा लिंबू, बेडूक उडी, लांब उडी, उंच उडी, 50 मीटर धावणे, वक्तृत्व, भजन, खो खो या स्पर्धा खेळवल्या गेल्या. मोठ्या गटात 100 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक तसेच खो खो, कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या यांसारखे खेळ खेळले गेले. याशिवाय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये लोकनृत्य, भजन, प्रश्नमंजुषा, कविता गायन यांसारखे खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर शहरातील बुद्ध विहाराला भेट दिली. त्यांनी बुद्ध विहाराची पाहणी केली आणि येथील सुविधांबाबत माहिती घेतली. राजगुरुनगर येथील बुद्ध विहाराला नवीन स्वरूप देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न तातडीने करण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले. खेडचे आमदार बाबाजी काळे यांना शिरोली ग्रामस्थांच्या वतीने चासकमान कालव्यामध्ये पाणी सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका सौ वैशाली मोरे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. राज्य शिक्षक संघटनेचे नेते मुकुटराव मोरे यांच्या त्या पत्नी तर डॉक्टर स्नेहल सचिन ओहळ यांच्या त्या मातोश्री होत्या. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.